मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका नामांकित शाळेतील इंग्रजी शिक्षकाला अल्पवयीन विद्यार्थ्याशी शारीरिक संबंध ठेवल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे. शिक्षिकेने विद्यार्थ्याचे अनेक वेळा लैंगिक शोषण केले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याशिवाय ती त्याला दारू पाजायची आणि पंचतारांकित हॉटेलमध्ये घेऊन जायची. तिथे ती त्याचे शोषण करायची. पोलिसांनी या प्रकरणाची माहिती देताना सांगितले की लैंगिक अत्याचार 1 वर्षापूर्वी जास्त काळ चालू राहिले. जेव्हा कुटुंबाला विद्यार्थ्याच्या वागण्यातून बदल दिसून आला, तेव्हा त्यांनी त्याच्याकडे विचारणा केली. तेव्हा तो लैंगिक अत्याचाराबद्दल उघडपणे बोलण्याची माहिती समोर आली. कुटुंब गप्प राहिले, कारण त्यांना वाटले की त्याला शाळेतून बाहेर पडण्याची फक्त काही महिने शिल्लक आहेत. त्याला वाटले की शिक्षिका मुलांचा पाठलाग थांबवेल, पण तसे झाले नाही. पोलिसांनी सांगितले की या विद्यार्थ्याने यावर्षी बोर्डाची परीक्षा उत्तीर्ण केली होती, पण तो नैराश्यात होता. जेव्हा त्या शिक्षिकेने घरकाम करणाऱ्या महिलेच्या माध्यमातून पुन्हा मुलाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, तेव्हा प्रकरण पुन्हा वाढले. तिने भेटायचे आहे असा मेसेज पाठवला. मग कुटुंबाने आमच्याकडे येऊन गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला, असे पोलिसांनी सांगितले. आता ही सुरुवात कधी झाली आपण पाहू. शिक्षिका 40 वर्षाची असल्याचं सांगितलं जातंय आणि ती विवाहित आहे. तिला एक मूल देखील आहे. तर पीडित विद्यार्थी 11वी शिकत होता आणि तो 16 वर्षाचा होता. तक्रारीत म्हटलं आहे की डिसेंबर सन 2023 मध्ये हायस्कूलच्या वार्षिक कार्यक्रमादरम्यान ती विद्यार्थ्याच्या अनेक वेळा संपर्कात आली. त्यानंतर ती त्याच्याकडे आकर्षित झाली. जानेवारी 2024 मध्ये तिने पहिल्यांदाच विद्यार्थ्याला नात्यासाठी विचारणा केली. सुरुवातीला विद्यार्थ्याने अंतर राखण्यास सुरुवात केली. त्यानंतर शिक्षकाने शाळेतील तिच्या एका महिला मैत्रिणीची मदत घेतली आणि प्रकरण पुढे नेलं. या प्रकरणी महिला मैत्रिणीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिने पीडित विद्यार्थ्याला सांगितले की ते एकमेकांसाठी बनले आहेत आणि वयस्कर महिला आणि मुलामधील संबंध हे सामान्य आहेत. एका मित्राशी बोलल्यानंतर विद्यार्थ्याने शिक्षिकेला भेटण्याचा निर्णय घेतला. एका अधिकाऱ्याने हिंदुस्तान टाइम्सला सांगितले की ती शिक्षिका विद्यार्थ्याला तिच्या कारमधून एका निर्जन ठिकाणी घेऊन गेली आणि जबरदस्तीने त्याचे कपडे काढले आणि त्याचा विनयभंग केला. तो म्हणाला, पुढील काही दिवसात विद्यार्थ्याला त्रास होऊ लागला, म्हणून त्याला तिने गोळ्याही दिल्या. यानंतर शिक्षिका विद्यार्थ्याला दक्षिण मुंबईतील वेगवेगळ्या पंचतारांकित हॉटेलमध्ये घेऊन जाऊ लागली. त्याच्याशी शारीरिक संबंध ठेवले. पोलिसांनी सांगितले की शिक्षकाने अनेक वेळा विद्यार्थ्याशी लैंगिक संबंध ठेवण्यापूर्वी त्याला दारू पाजली. आरोपी शिक्षिकाला बुधवारपर्यंत पोलीस कोठडीत सुनावण्यात आली आहे. या घटनेमुळे पालकांना संताप व्यक्त केला आहे. नेमकं आहे काय प्रकरण? आरोपी असलेली 40 वर्षीय शिक्षिका ही विवाहित आहे. तिला मूल देखील आहे. डिसेंबर सन 2023 मध्ये शाळेचा वार्षिक कार्यक्रम होता आणि डान्स बसवत असताना विद्यार्थ्याकडे आकर्षित झाली आणि 2024 मध्ये त्याने पहिल्यांदा लैंगिक संबंध ठेवण्यासाठी मागणी घातली, असं तक्रारीत म्हटलं आहे. पोलिसांनी शिक्षकाच्या एका मैत्रिणीवर गुन्हा दाखल केला आहे. ही मैत्रीण मुलाच्या आणि शिक्षकाच्या यांच्यात संपर्क साधण्यात मध्यस्थी करत असल्याचा आरोप आहे. जेव्हा मुलगा शिक्षिकेपासून दूर राहू लागला, तेव्हा या मैत्रिणीने त्याच्याशी संपर्क साधून ही मैत्रीण डॉक्टर असल्याची माहिती आहे. शिक्षिकेने त्या अल्पवयीन मुलासोबत शारीरिक संबंध ठेवल्यानंतर या मैत्रिणीने मुलाला अँक्झायटी कमी करण्याची औषधे दिली होती. शिक्षिका मुलाला पंचतारांकित हॉटेलमध्ये घेऊन जायची, त्याला दारू पाजायची आणि नंतर लैंगिक अत्याचार करायची, असे पोलिसांनी सांगितले आहे. त्याचबरोबर हा मुलगा त्या डॉक्टर मैत्रिणीच्या संपर्कात असल्याचं देखील बोललं जात आहे. पोलिसांनी शाळेतील इतर सहकाऱ्याचे आणि अधिकाऱ्याचे जबाब नोंदवायला सुरुवात केली आहे. शिक्षिकेची नियुक्ती, राजीनामा आणि मुलाच्या शाळेतील प्रवेश यासंबंधी कागदपत्रे जमा करत आहे. शिक्षिका 2021 मध्ये शाळेत रुजू झाली, तेव्हा कोरोनामुळे शाळा ऑनलाईन होती, असेही पोलिसांनी सांगितले.
या शाळेत येण्यापूर्वी ती मुंबईतील दुसऱ्या शाळेत होती. शिक्षिकेच्या नवऱ्याचा जबाबही नोंदवला आहे. शिक्षिकेची मानसिक चाचणी सकारात्मक आली आहे. याचा अर्थ ती मानसिकदृष्ट्या ठीक असल्याचं त्यातून निष्पन्न झालं आहे. पोलिसांनी तिला लैंगिक अत्याचाराबद्दल विचारलं असता तिने सांगितले की आमचं नातं शारीरिक संबंधापेक्षा खूप पुढं होतं. आजही तिच्या मनात मुलाबद्दल भावना आहे, असंही तिने पोलिसांना सांगितलं आहे. या शिक्षक आणि विद्यार्थी नात्याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर सांगा. भेटूया पुढील नवीन टॉपिकसोबत. तोपर्यंत धन्यवाद.